नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात न्यूज टॉप 9. अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही. अजितदारांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक. अदिती तटकरे जिल्हाधिकारी उपस्थित. बैठकीत आमदारांना बोलवलंच नव्हतं. रायगड जिल्ह्यातील 2 मंत्र्यांनाच बैठकीला निमंत्रण. अजित पवारांची स्पष्टोक्ती. मी बघितलं तिथं टीव्हीला रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही. अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला. मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि अदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं. मुंबई शहर आणि ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये चर्चा. दोन्ही शहराच्या विकासासाठी भरघोस निधीची मागणी केली. शिंदेंची माध्यमांना प्रतिक्रिया. या बैठकीमध्ये मी सर्व सविस्तरपणे अजितदादा आणि आमची चर्चा झाली आणि त्या संदर्भात आवश्यक तो निधी मी मुंबई शहर आणि ठाण्यासाठी जिल्ह्यासाठी ठेवण्याची मागणी केलेली आहे. नाशिक रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाही म्हणून केवळ मंत्र्यांना निमंत्रण. आज पालकमंत्र्यांची बैठक नव्हती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट. पालकमंत्र्यांची बैठक नव्हती. रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली. पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल. रायगडावरील कार्यक्रमाला गेल्यानं बैठकीला उपस्थित राहिलो नाही. बैठकीला जाणार नसल्याची आधीच कल्पना दिली होती. आमदार भरत गोगावलेंची माहिती. शिवप्रतिष्ठानची धारकरी मंडळी हे रायगडावरती आज सांगता समारोप त्याचा होता आणि त्या सांगता समारोपाला मला हजर राहणं क्रमप्राप्त होतं म्हणून मी थांबलो होतो आणि म्हणून करता मी त्या मीटिंगला जाऊ शकलो नाही. रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार खासदार सारेजण उपस्थित असतात आणि जाणीवपूर्वक आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही. या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही याची पूर्णपणे माहिती घेऊ. बैठक कशासाठी होती माहिती नाही. बैठकीबद्दल कोणतीही माहिती नाही. भरत गोगावले पालकमंत्री व्हावेत हीच आमची मागणी. आमदार महेंद्र दळवी यांची TV9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया. आपत्ती व्यवस्थापन समितीबाबत माहिती नाही पण जिथे आपत्ती संकट येणार तिथे आज शिंदे असणार. आपत्ती व्यवस्थापन समितीत नाव नसल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला एकनाथ शिंदेंचं उत्तर. माहित नाही, मला काही माहित नाही. कधी आपत्ती व्यवस्थापन झालंय, आपत्ती कधी समिती झाली मला माहित नाही. पण मला एवढं माहित आहे जिथं आपत्ती येते, जिथं आपदा येते, जिथं संकट येतं, जिथं महापूर येतो तिथे एकनाथ शिंदे असतो. आपत्ती व्यवस्थापन समितीत अखेर एकनाथ शिंदेंचा समावेश. मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमात बदल.